पंच म्हणून भूमिका पार पाडतील राज्यस्तरीय पंच परीक्षा पास माननीय अनिल दगडू सावंत, जे वडवळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहेत, तथा आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनचे खजिनदार माजी खजिनदार अनिल सावंत. ए टाइट रहा रे, लूज कशा करतो. पंचांच्या व्यतिरिक्त बोलू नका. सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. सगळ्यांना तिथं साबणाची पण व्यवस्था त्यांनी केलेली आहे, तर सगळ्यांनी त्या ठिकाणी आंघोळ करून जायचंय. बाजूला समोर चालू असलेली कुस्ती ओमकार निंबळे आणि हरेश साळुंके दोन्ही रायगडचे बल्ल. अरे उचल उचल. कृपया प्रेक्षकाने बाहेर अंदरबाजी करायची नाहीये. हरेश साळुंके आतमध्ये घे ना वडून. एकेरी पटात घुसून कुस्ती आतमध्ये घेण्याचा प्रयत्न होता, परंतु कुस्ती मैदानाच्या आखाड्याच्या बाहेर गेले. पंचांनी पुन्हा एकदा मल्लांना आतमध्ये येण्याचा इशारा केलाय. धावास प्रतिराव पाहायला मिळतो. आपण पाहिलं होतं पहिले कांद्यावर 8 डोकं टाकू रे. धावाने हल्ला चढवतो ओमकार निंबळे याने, आणि त्यातून बचाव सुरक्षित केला होता तो हरेश साळुंके याने. खरोखर हरेश साळुंके हा देखील मल्ल इथे अंतिम कुस्ती खेळणारा मल्ल आहे. आणि आता मात्र सुरेख मारून दोन धाकचा प्रयत्न होता आणि त्यात यशस्वी बचाव हरेश साळुंके यांनी केलेला आहे. पुन्हा एकदा ब्रेकचा सुरेख प्रयत्न. खरोखर ओमकार निंबाळकर डावाला डाव टाकतोय आणि त्या डावाला तोड मात्र हरेश साळुंके देतोय. वर पूर्ण ताबा घेतलाय तो पैलवान ओमकार निंबाळे याने. खरोखर मी रायगड केसरीसाठी पात्र ठरलो होतो आणि रायगड केसरी उपविजेता असणारा मल्ल आहे तो ओमकार निंबळे. आणि खरोखर वेगाने कुस्ती खेळणारा आहे. एक वेगवान कुस्तीचा नमुना प्रात्यक्षिक पेश करताना आपण पाहतोय ओमकार निंबळेला. आणि प्रेक्षकाला कसं हरेश साळुंके याच्याकडे पाहायला मिळते. प्रेक्षक दोन्ही मल्लांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करतात. खरोखर आपली कुस्ती प्रेक्षणीय झाली तर निश्चित आपल्याला प्रेक्षक मात्र तितकी दाद देणार आहेत. मी म्हटलं होतं की मायबाप प्रेक्षकांच्या आसऱ्यावर असता चालणार ही महाराष्ट्राच्या लाल मातीतली कुस्ती. आणि जवळजवळ 4 तास इथे मायबाप प्रेक्षक जागेवर ठाण मारून उभे आहेत. चालू कुस्तीसाठी 500 रुपये सन्माननीय सरपंच ज्ञानेश्वरजी सुतार यांच्याकडून आलेले आहेत. खरोखरच मी जेव्हा प्रेक्षकाला डावाला तोड उत्तर दिले जात आहे आणि त्याचं मात्र कौतुकाची थाप दिली जाते आमच्या ग्रामपंचायती विद्यमान सरपंच तसेच आमच्या गावचे नागरिक तुकारामजी चाळके यांच्याकडून 200 रुपये चालू कुस्तीसाठी. 6400 रुपयाचं इनाम चालू कुस्तीला. राजीवला प्रतिष्ठान वडवळ यांच्याकडून 500 रुपये चालू कुस्तीसाठी. नारायण पाटील किती इनाम झाला? प्रकाश सत्पाळ सुप्रिया वॉटर पॉइंट पाहिजे संघ मालक चंद्रकांत सत्पाळ यांच्याकडून 100 रुपये. 7000 रुपये चालू कुस्तीसाठी इनाम आहे. आपण पाहिला असेल ओमकार निंबळे आणि खरोखर हरेल त्याला देखील पारितोषिक आलाय. मारुती शिंदे यांच्याकडून 100 रुपये. 7100 रुपये. आणि जो या कुस्तीमध्ये उपविजय मिळवणार आहे त्याला देखील 500 रुपयाचं पारितोषिक. भगवान चाळके साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष वडवळ भगवान जी चाळके यांच्याकडून 500 रुपये.
आमचे मित्र राजूभाऊ जाधव जुने कुस्तीगीर यांच्याकडून चालू कुस्तीसाठी 500 रुपये. खरोखर तुम्ही जर प्रेक्षकांची मनं जिंकली तर प्रेक्षक तुमच्यावर कौतुकाची थाप टाकल्या वाचून राहणार नाहीयेत. आणि याच हे प्रात्यक्षिक आहे. 3000 रुपयासाठी चालू होणारी कुस्ती होती आणि ती कुस्ती येऊन ठेपली ती 7,700 रुपये. आणि उपविजेत्यासाठी देखील 500 रुपये. अशी 8,200 रुपये येणारी कुस्ती आहे. खरोखर प्रेक्षकांनी मात्र या कुस्तीला तरुण धरलाय. इथे तुम्ही चांगला खेळ दाखवलात, चांगले कलागुण दाखवले, तुम्हाला प्रेक्षक नक्कीच दाद देणार आहेत. आणि याच कुस्तीला पाहिला असेल एक वेगवान कुस्ती ओंकार निमळे यांच्याकडून पाहायला मिळाली. आणि हरेश साळुंकेला मात्र बचावाचा पवित्रा घ्यावा लागला. आणि प्रेक्षकांनी मात्र ओंकार निमळेच्या चालू कुस्तीला मानधन नेऊन ठेवलंय ते 7,700 रुपये. चला हरेश साळुंके, आपण देखील या कुस्तीमध्ये जीव ओतायचा, आपले कसब दाखवायचे. समृद्धी स्नायक लिंबूबाईचे मालक गणेश अण्णाभाऊ सकपाळ यांच्याकडून 300 रुपये. 8,000 रुपये पूर्ण. आणि कुस्ती निकाली ठरते ती ओंकार निंबळे खोपोलीचे पैलवान.